राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी आज अकोल्यात फोडली गेली। मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले होते, आपल्याला पाहायला मिळत होते। आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसेचे नेते संदीप देशपांडे सर सोबत आहेत। सर, काय सांगाल, आज अकोल्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवरती हल्ला झाला, मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले, तुमच्यासोबत सत्तेमध्ये आहेत, म्हणजे किंवा राज ठाकरे यांनी सत्तेला पाठिंबा दिलेला होता, आज अमोल मिटकरींच्या गाडीवरती हल्ला झाला, कसं पाहता या सगळ्या घटनेकडे? आम्ही जो पाठिंबा दिलेला तो मोदींना दिलेला, मोदींच्या पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा दिलेला। आणि मुळात विषय असा आहे की आम्ही समजा त्यांच्या बरोबर असं 1 मिनिटासाठी तुम्ही गृहीत धरलं तर आमच्या साहेबांवर वाटेल ते बोलण्याचा अधिकार नाही आहे तुम्हाला। त्या क्रियेला प्रतिक्रियाही होणार। तुम्ही जर तुमची पातळी सोडून जर साहेबांबद्दल बोललात तर आमच्या महाराष्ट्र सैनिक गावोगावी आहेत, प्रतिक्रिया होणारच। मात्र एका आमदारावरती, संविधानिक पदावरती बसलेल्या व्यक्तीवरती असा हल्ला होणं, एकंदरीत याकडे कसं पाहता? मग आम्ही काय रस्त्यावर आहोत? सांगा ना, आमदार म्हणून काय वाटेल ते बोलू शकतो, मग आम्ही काय रस्त्यावर पडलोत का? त्यांनी असाही आरोप केलाय की जे कार्यकर्ते आले त्यांच्या हातामध्ये चाकू, सुरे या सगळ्या गोष्टी होत्या। मूर्ख आहे का तो अमोल मिटकरी? कशाला चाकू, सुरे आणि ॲसिड बिसिड काही बोलायचं? म्हणजे आता त्यांच्यावर काहीतरी गंभीर कलम लावण्यासाठी ही नाटकं चालली आहेत। जर आम्ही ठरवलो असतं ना अमोल मिटकरीलाच मारायचं आहे तर आम्ही अमोल मिटकरीलाच मारलं असतं। ती क्रियेची प्रतिक्रिया होती, एवढंच मी तुम्हाला सांगेन। पण दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत उमेश पाटील यांनी आता एक गंभीर वक्तव्य केलेलं आहे की राज ठाकरे यांना ताब्यात घेतलं पाहिजे या सगळ्या। काय नाही, कोण उमेश पाटील आणि काय राज ठाकरेंना ताब्यात घ्यायला का हलवा आहे? काही बोलायचं तोंडाला येईल ते, हे असेच पातळी सोडून बोलतात म्हणून असं रिॲक्शन होते। दुसरीकडे आदित्य ठाकरे त्यांनी देखील पुण्यामध्ये एक वक्तव्य केलेलं आहे की मनसे जी आहे ती टपोरींची टोळी आहे, मनसे कार्यकर्ते टपोरी आहेत, जसं निवडणुका जवळ येतात तसे हे मनसे कार्यकर्ते बाहेर येतात। पावसात जशा मुळात असं आहे की तुम्ही अनधिकृत बांधकाम का केलं? मैदानं ही मुलांच्या खेळायची जागा आहे, तिथे बांधकाम करू नये एवढं साधं मला असं वाटतं आदित्य ठाकरेंना कळत असावं असं मी गृहीत धरतो। कारण ते मैदान प्रेमी आहेत, फुटबॉल प्रेमी आहेत, तर मैदानावर अतिक्रमण का करावं त्यांनी? ते जर केलं नसतं तर तिथले नागरिक आणि रस्त्यावर आलेले आम्ही त्यांच्याबरोबर होतो। तुम्ही आरेरावी कराल, अंगावर याल, आम्ही काय बांगड्या नाही भरल्यात। आरेला कार्य होणारच, त्याची ती प्रतिक्रिया आहे। आणि ह्यांचे लोक ते सुनील राऊत आणि माझ्यावर हल्ला केला तेव्हा काय मग हे सज्जन होते? मग यांची काय आरती करायला पाहिजे होती? पण त्यांनी असं देखील आरोप केला, तिकडे काही ज्येष्ठ नागरिक होते पोलीस स्टेशनमध्ये, त्यांनी असा आरोप केला की संदीप देशपांडे असतील किंवा संतोष धुरी असतील, त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना धक्काबुक्की केली। डोक्यावर केस नाहीत म्हणजे सगळे ज्येष्ठ नागरिक झाले का? उगीच काही बोलायचं। आणि तो येऊन जर धक्का मारतोय तर आम्ही काय बघत बसायचं? बरं, तो डोक्यावर केस नसलेला माणूस जो दिसतोय ना त्याच्यात, त्याला टक्कल पडल्या म्हणून माणूस ज्येष्ठ नागरिक नाही होत, हे पहिले मला असं वाटतं त्यांनी समजून घेतलं पाहिजे, जे कोण बोलतात त्यांनी। नाही, पण दुसरीकडे 2 ज्येष्ठ नागरिक होते, त्यांनी साम टीव्हीशी बोलताना असं सांगितलं की संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी आम्हाला धक्काबुक्की केली। खोटारडे तो त्यांचे उपशाखाध्यक्ष आहेत आणि ते अख्खी रूम बांधली आहे तिथे। पहिली गोष्ट बांधली कशाला? मग तुम्ही अनधिकृत बांधकाम करताना लोकांनी तुम्हाला विचारायचं नाही? याचं उत्तर काय? याचं उत्तर आदित्य ठाकरे देतात का? ते प्रश्न नेहमी टाळतात। मला असं वाटतं तुम्ही पिन पॉईंट प्रश्न विचारला पाहिजे, तुम्ही अनधिकृत बांधकाम केलं की नाही केलं त्याचं पहिले उत्तर द्या। आम्ही धक्काबुक्की केली असं म्हणणं, चला 1 मिनिटासाठी मान्य करू, आम्हाला जेलमध्ये बसवा, 10 दिवस बसवा, 15 दिवस बसवा, पण ते अनधिकृत बांधकाम केलंय की नाही ते तर सांगा। आणि केलं असेल तर ते काढून टाका। आज जो हल्ला झाला अमोल मिटकरींवरती, या सगळ्या गोष्टींना राज ठाकरे जबाबदार आहेत। आणि अमोल मिटकरींची गाडी फोडली, अमोल मिटकरींवर हल्ला झाला नाही, प्रश्न तुमचा करेक्ट करा। नाही, ते उमेश पाटील असं म्हणतायत की उमेश पाटील म्हणता, मग असं म्हणा उमेश पाटील म्हणता, मला वाटलं हा सामचा प्रश्न आहे। उमेश पाटील असं म्हणतायत की आज जो मिटकरींवरती हल्ला झाला त्या सगळ्या गोष्टींना राज ठाकरे जबाबदार आहेत आणि त्यामुळेच राज ठाकरेंना मतं मिळत नाहीत, ते निवडून येत नाहीत, कारण हा सगळा त्यांच्या कामातला एक भाग असतो, हल्ला करणं किंवा गाड्या फोडणं असं। उमेश पाटील काय म्हणतात याला आम्ही भीक घालत नाही। आमच्या साहेबांवर पातळी ज्यांची लायकी नाही अशा लोकांनी टीका केली तर त्याची क्रियेला प्रतिक्रिया होणार। मात्र ते मग कायद्याला धरून नसलं तरी केसेस टाका आमच्यावर। हा, आम्हाला काय नवीन नाही आहेत केसेस, आसवालाच्या अंगावर केसेस आहेत तेवढे केसेस आमच्या आपण अंगावर आहेत, त्यामुळे आम्ही काय केसेस बिसेसना घाबरत नाही। खूप खूप धन्यवाद साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन नितीनसह मी सूरज मसरूकर, साम टीव्ही, मुंबई।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.